नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 17 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र BEd प्रवेश परीक्षा 2026 मित्रांनो रेग्युलरली जी आहे परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव मित्रांनो आपण प्रश्न पाहत आहोत. तुमच्या प्रत्येक सब्जेक्ट व टॉपिकनुसार जे आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत, त्यामुळे यामधला कोणताही प्रश्न तुमच्या BEd परीक्षेला येण्याची मित्रांनो दाट संभाव्यता दर्शवणारे आहे. तर त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला कम्प्लिटली पाहत चला आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राइब करून मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन तिथून संपूर्ण व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपण आपल्या भाग 17 मध्ये शिक्षक अभियोगिता म्हणजेच की टीचिंग ॲप्टिट्यूडचा जो आपला टॉपिक आहे यावरच्या आधारित काही आपण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून प्रत्येक मित्रांनो खूप आणि खूप इम्पॉर्टंट होणारे आहे. तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू आजच्या व्हिडिओमधले आपण काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा. भूतकाळातील, वर्तमानातील आणि प्रस्तावित वर्तनाच्या मान्य कारणांमध्ये तार्किक आणि सामाजिकदृष्ट्या विचार करणे या समायोजन यंत्रणेपैकी एक आहे. तर खालीलपैकी कशाचं हे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की तर्कसंगतीकरण याचं जे की हे एक आहे. तर सांगायचं झालं, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी तार्किक किंवा सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य कारणे देते, तेव्हा त्याचं जे आहे तर्कसंगतीकरण असं जे आहे त्याला म्हटलं जातं, जे की याची एक थोडक्यात डेफिनेशन होणारी असेल. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न दुसरा असा आहे, पहा काय म्हणतो. कोविड दरम्यान ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांसमोरील प्रमुख आव्हाने जे की खालीलपैकी कोणकोणती होती कोविड दरम्यानची? अ आहे डिजिटल साक्षरता आणि पायाभूत सुविधांना पाठिंबा. ब आहे तांत्रिक उपकरणाची मर्यादित उपलब्धता. क आहे डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती नसणे. ड आहे शिक्षकांची कमतरता. तर यामध्ये आपल्याला काय म्हटलंय की जे कोविडचा काळ होता त्यावेळेस जे आहे ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांसमोर प्रमुख आव्हाने म्हटलेलं आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला आव्हाने जे आहे यामध्ये सांगायचं आहे, जे की कोणकोणती होती. तर याचं जे उत्तर होणार होतं ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की म्हणजे की ABCD हे सर्व यामध्ये जे की आपल्याला पाहायला मिळालेले होते. कारण का कोविड काळात जे आहे ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता आणि साधनांची कमतरता आणि तंत्रज्ञानाचा अभाव ही सर्व मोठी जी की आव्हाने त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालेली होती. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर अशा देखील तुम्हाला काही विधानाहून प्रश्न निवडण्यासाठी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अशा देखील लेवलच्या प्रश्नांचा अभ्यास असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला पुढचा. सोप्या भाषेत कल्पना स्पष्टपणे समजावून सांगणारा शिक्षक म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की संवादात उत्तम कौशल्य असणे होय, त्याला जे की म्हटलं जातं. सांगायचं झालं, जर समजा एखादी क्लिष्ट संकल्पना आहे जी की अवघड संकल्पना सोप्या भाषेमध्ये मांडणे हे प्रभावी आणि संवाद कौशल्याचे एक लक्षण आहे. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा आपला चौथा प्रश्न. उच्च शिक्षणातील स्वायत्ता म्हणजे खालील बाबीमध्ये स्वातंत्र्य होय. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अभ्यासक्रमाचा विकास हे होणार असेल. कारण का उच्च शिक्षणातील स्वायत्ता म्हणजे प्रामुख्याने स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याचे एक स्वातंत्र्य या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर आहे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला. शैक्षणिक देखरेखीचे मूळ उद्देश असा आहे. तर कसा आहे शैक्षणिक जे काही मूळ उद्देश याचा देखरेखीचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की शाळेत प्रभावी अध्यापन वातावरण जे की सुनिश्चित करणे हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे की होणार असेल. कारण का देखरेखीचं मुख्य उद्देश केवळ नियमांचं पालन नसून शिकवण्याचे वातावरण देखील सुधारणा हा त्यामध्ये असतो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा सहावा प्रश्न. महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना प्रेरित आणि प्रेरणा देण्यास प्रभावी ठरणारे व्यक्तिनिष्ठ कल्याण साध्य करण्यासाठी शिक्षकातील खालीलपैकी कोणत्या बौद्धिक गुणाचं संगोपन करणे आवश्यक आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भावनिक बुद्धिमत्तेशी संबंध हे जे असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण साधण्यासाठी शिक्षकाकडे भावनिक बुद्धिमत्ता, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो, हे असणं गरजेचं आहे. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न सातवा आपला. जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात चुकीचा प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला कसे रिॲक्ट करणार किंवा काय कराल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचं ब, म्हणजे काय तर उदाहरण देऊन चूक दाखवून देईन, म्हणजे त्याची चूक दाखवून देते. विद्यार्थ्याला न रागवता उदाहरणाद्वारे त्याची चूक समजावून सांगणे ही सकारात्मक याची पद्धत होणारी असेल. म्हणून पर्याय नंबर ब उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न आठवा. मूल्यांकनाचा उद्देशाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते जे की खरे नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अमूर्त पद्धतीने विचार करणे हे जे आहे जे की होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं अ हे याचं उत्तर जे की होणार असेल.
त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, कोणत्या देशात शैक्षणिक प्रशासनाचे स्वरूप केंद्रित आणि विकेंद्रित आहे? तर जे की स्वरूप जे आहे केंद्रित आणि विकेंद्रित आहे असं म्हटलेलं आहे कोण्या देशात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की आपलं या ठिकाणी भारत, म्हणजे की आपल्या देशात. कारण का भारतात शैक्षणिक प्रशासन केंद्र जे की केंद्रीकृत आणि राज्य जे की विकेंद्रीकृत अशा 2 स्तरावर जे की चालतं, म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही बीएड सीईटी परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणारे आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, कारण का आता तुमच्याकडे संधी उपलब्ध आहे आणि आपली ऑनलाईन अर्ज करण्याची देखील मित्रांनो तारीख जी आहे वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला परीक्षेची तारीख देखील आता वाढण्याचे चान्सेस आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली स्पेशली बॅच जॉईन करून घ्या, चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्यांनी अर्ज केला नव्हता त्यांनी अर्ज देखील करून घ्या. संपूर्ण प्रोसेस 24 फेब्रुवारी ही आपली शेवटची तारीख आता आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला प्रश्न 10वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या सिद्धांतकारांचा विकास आणि शिक्षण प्रक्रियेत जे की जैविक परिपक्वतेच्या भूमिकेवर विश्वास होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की जीन पियाजेट यांचा जे आहे ते होता. तर जीन पियाजेट यांचा असा विश्वास होता की मुलांचा विकास हा त्यांच्या जैविक परिपक्वतेवर अवलंबून असतो, असं जे थोडक्यामध्ये होता. पर्याय नंबर ड. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, क्षेत्र स्वातंत्र्य शिकणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये ओळखा. तर क्षेत्र स्वातंत्र्य शिकणाऱ्या म्हटलेलं आहे, म्हणजे की फील्ड इंडिपेंडंट. तर यापैकी आपल्याला अ, ब, क, ड, ई अशी विधाने आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की फक्त ब, क आणि ई म्हणजेच काय तर अभ्यासक्रमाच्या साहित्याच्या तपशिलावर लक्ष केंद्रित करते. त्यानंतर क आहे स्पर्धा करायला आवडते आणि ई आहे स्वतः माहिती व्यवस्थापित करू शकतो. हे जे थोडक्यामध्ये होते. तर क्षेत्र स्वातंत्र्य शिकणारे तपशिलावर लक्ष देतात, स्पर्धात्मक असतात आणि स्वतः माहिती व्यवस्थित करू शकतात. हे जे आहे याचं योग्य आहे, म्हणून पर्याय नंबर क उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टमनुसार खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम CBCSचा भाग नाही? तर CBCSचा भाग नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की क, निवडक अभ्यासक्रम हा जो आहे थोडक्यामध्ये नाही, त्यामुळे पर्याय नंबर क उत्तर होईल. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा असा आहे. पुढचा 13वा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो पहा, मुलांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास होतो कारण त्यामागचं कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की भविष्यात नेता बना हे जे आहे थोडक्यामध्ये होणारं असेल. कारण का मुलांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास होतो ते कारण भविष्यामध्ये नेते बनतात. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण देण्याच्या शैक्षणिक संस्थांचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे ते त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करू शकतील याची खात्री करणे. शैक्षणिक शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आपापसात नेतृत्व कौशल्य विकसित करणे हे देखील आवश्यक आहे. तर याचं जे उत्तर होईल त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की अ या ठिकाणी हे जे आहे याचं उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, पुढचा 14वा प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला काही विधाने दिली आहेत त्या आधारे निवडायचं आहे उत्तर. तर विधान पहिलं काय म्हणतं पहा, अध्यापनादरम्यान सहाय्यक साहित्यांचा वापर काळजीपूर्वक वापरल्यास अध्यापन कायद्याची जागा घेऊ शकतो. आणि विधान 2 आहे, ऑनलाईन पद्धतीत अध्यापन आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी पूरक आहेत. तर अशा प्रकारे 2 विधान आहेत. तर वरील विधानांच्या प्रकारात खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर जे आहे ते निवडा. तर यापैकी कोणतं बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की विधान 1 चुकीचं आहे पण विधान 2 खरे आहे. म्हणजेच काय तर सहाय्यक साहित्य शिक्षकांची जागा घेऊ शकत
नाहीता हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. पण ऑनलाईन जी पद्धती आहे त्यामध्ये गुणवत्तेवर भर टाकता येतो. ऑनलाईन पद्धतीमध्ये गुणवत्तेवर भर टाकता आपल्याला येते. त्यामुळे पर्याय नंबर हे जे की ड हे जे की होणारं असेल. एक चुकीचं आहे, दुसरं जे आहे ते खरं आहे या प्रकारे. त्यानंतर प्रश्न तुमचा 15वा पुढचा. कार्याच्या जटिलतेचा आधार म्हणून म्हणून संज्ञात्मक क्षेत्रासाठी दिलेल्या उद्दिष्टांची श्रेणीबद्ध क्रमाने मांडणी करा. या ठिकाणी तर मांडणी जी आहे यांची करायची आहे उद्दिष्टांची, ज्यामध्ये पहिलं अर्ज, ब मूल्यांकन, क ज्ञान, ड विश्लेषण आणि ई जे आहे ते संश्लेषण हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर काय होणार असेल याचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क, जे की ह्या प्रकारे होणार असेल. ज्यामध्ये सुरुवातीला येणार असेल सुरुवातीला जे आहे ज्ञान येईल, त्यानंतर अर्ज, त्यानंतर विश्लेषण, त्यानंतर संश्लेषण आणि पुन्हा शेवटी आहे मूल्यांकन. हे थोडक्यामध्ये ब्लूमच्या वर्गीकरणानुसारचा हा क्रम आहे. कशाच्या? तर ब्लूमचा हा वर्गीकरणाचा क्रम आहे. सुरुवातीला ज्ञान आहे, पुन्हा त्यानंतर अर्ज आहे, त्यानंतर विश्लेषण आहे, त्यानंतर संश्लेषण आहे, मग त्याचं मूल्यांकन जे की होतं. म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला. पियाजेटच्या मते कोणत्या वर्षापासून मुलांमध्ये आत्मसंकल्पना विकसित होण्यास सुरुवात होते? तर याच्यापैकी उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 11व्या वर्षापासून. तर पियाजेटच्या मते साधारण 11व्या वर्षापासून मुलांमध्ये उच्चस्तरीय आत्मसंकल्पना विकसित जे आहे ते होऊ लागते. त्यानंतर आपला 17वा प्रश्न. दिशा खाली दिलेली 2 विधाने आहेत आपल्याला, ज्यामध्ये विधान ए आणि दुसरे कारण असे जे की लेबल केलेले आहे. तर ज्यामध्ये ए हे विधान आहे, तर आर हे त्याचं कारण आहे. तर यापैकी अ काय म्हणतं पहा. ए म्हणजेच की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभाग हा शिक्षकांच्या संवाद कौशल्याचं सूचक आहे. तर त्याचं कारण शिक्षकांनी शिक्षणापेक्षा वर्ग व्यवस्थापनावर जे की अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. तर वरील दोन्हीही विधानांच्या प्रकारामध्ये खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर जे आहे ते निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब. ए हे खरं आहे, पण आर हे खोटे आहे. का? सहभाग हे चांगल्या संवादाचं लक्षण आहे, पण केवळ शिस्तीवर लक्ष केंद्रित करणे हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी होणारं असेल मित्रांनो. त्यानंतर 18वा प्रश्न आपला. प्रभावी नेतृत्वासाठी खालीलपैकी कोणता गुण हा सर्वात योग्य आहे प्रभावी नेतृत्वासाठी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संज्ञात्मक क्षमता, भावनिक परिपक्वता आणि लवचिकता हे जे आहे जे की प्रभावी नेतृत्वासाठी आहे. तर प्रभावी नेतृत्वासाठी बुद्धिमत्ता आणि संयम अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न 19वा. वर्ग व्यवस्थापनाची जबाबदारी प्रामुख्याने कोणाची असते? तर वर्ग व्यवस्थापनाची, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वर्ग शिक्षकाची असते. कारण का वर्गाचे दैनंदिन नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची प्राथमिक जबाबदारी ही वर्ग शिक्षकाची असते. त्यानंतर आपला प्रश्न 20वा असा आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणते निवडण्याची परवानगी देते? तर कोणते? तर याचं जे आपल्याला विधाने आहेत या ठिकाणी पहा, ज्यामध्ये अ आहे आंतरविद्याशाखीय, ब आहे आंतरविद्याशाखीय, त्यानंतर क आहे कौशल्यभिमुख पेपर्स, ड आहे ओपन बुक परीक्षा, ई आहे कॅटलॉग सेवा. तर याचं उत्तर जे आहे काय होणार असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की अ, ब, क हे जे आहे थोडक्यामध्ये जे की देतं. पर्याय नंबर क हे उत्तर हे उत्तर होणारं असेल. ज्यामध्ये सांगायचं झालं तर CBCS मध्ये विद्यार्थी आंतरविद्यायी शाखा आणि कौशल्यभिमुख विषय निवडून जे आहे जे की शिकतात. त्यानंतरचा 21वा प्रश्न. खालीलपैकी कोणता गुणधर्म व्यवसायाची व्याख्या करण्यासाठी सर्वोत्तम आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विशेष ज्ञान. तर कोणत्याही व्यवसायाची ओळख ही त्या क्षेत्रातील विशेष ज्ञानावर जे की होते. त्यानंतर प्रश्न 22 आपला. शाळेचे मुख्याध्यापक पुढील 5 वर्षात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे आणि कार्यक्रमाचे लक्ष्य आखतात. हे एक उदाहरण आहे. कशाचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की दृष्टिकोन नियोजन याचं आहे. तर यालाच आपण अप्रोच अप्रोच अव्हिडन्स कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो, जिथे एकाच गोष्टीचं आकर्षण ज्याला आपण प्रिस्पेक्टिव्ह प्लॅनिंग असं म्हणतो, जे की दृष्टिकोन नियोजन असं म्हणतो थोडक्यामध्ये, जे की 5 वर्षासारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांचं आपण त्याला नियोजन असं म्हणतो. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा. विद्यार्थ्यांना त्यांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान अनेक संघर्षमय परिस्थितीचा सामना करावा लागला. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी शिक्षकासमोर आपली चूक कबूल करू इच्छितो, परंतु त्याच वेळी त्याला शिक्षकाकडून शिक्षा होण्याची भीती वाटते. हे याद्वारे उत्तम प्रकारे स्पष्ट केले आहे. तर कशाद्वारे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की क, दृष्टिकोन परस्पर विरोधी परिस्थिती टाळणे याद्वारे जे की होणारं असेल, जिथे एकाच गोष्टीचं आकर्षण आणि भीती जी आहे थोडक्यामध्ये दोन्ही असतं. पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 24वा. सर्वोत्तम शालेय पद्धतीमध्ये डॅश जवळून आणि नियमितपणे संवाद साधताना जेणेकरून शालेय समुदायाचे सर्व क्षेत्र सामान्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रभावीपणे काम करत राहतील. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं बी, जे काय आहे ते आहे SMC
प्राचार्य आणि विश्वस्त. म्हणजेच काय, तर शाळा व्यवस्थापन समिती, ज्याला आपण SMC असं म्हणतो, शाळा व्यवस्थापन स्कूल मॅनेजमेंट आपण कमिटी त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतो. तर ती जी आहे ती आणि प्रशासकीय घटकामधील समन्वय शाळा विकासासाठी जे की महत्त्वाचे असतात, म्हणून पर्याय नंबर ब उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न 25वा, मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा तरुणांमध्ये जीवन कौशल्य प्रशिक्षणाला प्रोत्साहन देतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम. तर हा कार्यक्रम प्रामुख्याने तरुणांमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी राबवला जातो. त्यानंतर 26वा प्रश्न, डॅश हे सहसा मुलांमध्ये इतरांपेक्षा चांगले काम करण्याची किंवा जे काही चांगले काम करण्याची तीव्र इच्छा जे की असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की स्पर्धा. तर इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरण्याची इच्छा जी म्हणजेच की निकोप स्पर्धा होय, त्याला म्हणतो आपण. पर्याय नंबर अ उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा आहे 27वा, भारतात 2009 ते 10 मध्ये सुरू करण्यात आलेली माध्यमिक स्तरावरील अपंगांसाठी समावेशक शिक्षण योजना खालील अंतर्गत जे की प्रदान केली जात आहे. तर कशाद्वारे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत जे की आहे. जी आपण शॉर्टमध्ये सांगायचं झालं तुम्हाला, तर याला जे आहे IEDSS असं देखील योजना म्हणतात, जे की राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न आपला 28वा, शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमतेचा सर्वोत्तम पुरावा त्यांच्या क्षमतेमध्ये दिसून येतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की शिक्षणाचे उच्च दर्जा राखणे यामध्ये दिसून येतो. तर शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवणे हा शिक्षकाच्या व्यावसायिक क्षमतेचा खरा पुरावा आहे. त्यानंतर आपला 29वा प्रश्न, संशोधन पुराव्याच्या आधारे आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोणत्या प्रकारचं शैक्षणिक पर्यवेक्षण जे की सर्वात प्रभावी ठरेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकशाही आणि सहभागी देखरेख. तर सर्वात सोबत घेऊन केलेली लोकशाही पद्धतीचा देखरेख अधिक प्रभावी ठरतो. त्यानंतर प्रश्न 30वा आपला, खाली 2 जे काही विधाने दिली आहेत तर त्यावरून आपल्याला निवडायचं आहे. विधान 1 आहे, अध्यापन प्रक्रियेचा गाभा म्हणजे अशा वातावरणाची व्यवस्था ज्यामध्ये विद्यार्थी संवाद साधू शकतात आणि कसे शिकायचे याचा अभ्यास करू शकतात. विधान 2 आहे, अध्यापनाचं मॉडेल हे शिक्षणाच्या वातावरणाचं वर्णन नाही. तर वरील विधानांच्या प्रकारात खालील पर्यायामधून सर्वात योग्य उत्तर निवडा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की क, विधान 1 बरोबर पण विधान 2 जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजेच काय, तर अध्यापन म्हणजे संवादाचे वातावरण जे की बरोबर आहे, पण अध्यापनाचे मॉडेल हे वातावरणाचे वर्णन असते, हे चुकीचं या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय नंबर क हे उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण मित्रांनो आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या या टॉपिकवरचे पाहिलेले आहे. तर तुम्हाला सेम अशा प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच जॉईन केलं असेल मित्रांनो, जॉईन करून घ्या आणि त्या संपूर्ण सर्व लेक्चर्स कव्हर करा, आपले पुरी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा मित्रांनो. 100% निकाल हा तुमच्या बाजूने येणारं असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.